आंदरकरांच्या पापाचा घडा जो आहे तो भरत आलेला आहे. हा नियतीचा फेरा आहे. 2-2, 3-3 वेळेला त्यांना फुगड्या खेळायची वेळ येते आहे. किती वेळेला फुगड्या खेळायच्या आता वयोमानानुसार ते झेपायचंही नाही. परंतु आम्ही आता आमचा उज्ज्वला थिटे यांचा जो अर्ज न्यायालयामध्ये अवैध ठरवला गेला किंवा आमचा अपील फेटाळलं गेलं त्याच्या विरोधामध्ये आम्ही उच्च न्यायालयामध्ये दाद मागणार आहोत. राज्य निवडणूक आयोगानं अनगर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीला जी स्थगिती दिलेली आहे ही स्थगिती तोपर्यंत कायम ठेवावी जोपर्यंत उज्ज्वला थिटे यांचा नामांकन अर्ज अवैध ठरवण्याच्या संदर्भातला अंतिम निकाल उच्च न्यायालय देत नाही तोपर्यंत ही निवडणुकीला स्थगिती द्यावी अशी मागणी आम्ही उच्च न्यायालयात करणार आहोत. नेमके आणखीन बाकीचे काय मुद्दे असणार आहेत की जेणेकरून तुमची केस स्ट्रॉंग होईल उच्च न्यायालयामध्ये? या उज्ज्वला थिटे आणि अनगर नगरपंचायतीच्या संदर्भानं संपूर्ण राज्यभरामध्ये चर्चा झालेली आहे आणि त्याच्या बाबतीमध्ये आपण सगळ्यांनी त्याचं कव्हर देखील सगळं माध्यमांनी केलेलं आहे. उज्ज्वला थिटे यांनी अर्जच भरू नये, त्यांना भरताच येऊ नये याच्याकरता सुरुवातीपासून षडयंत्र केलं गेलं. पहिल्यांदा त्यांचा मतदार यादीतलं नावच त्यांचं काढून टाकण्यात आलं. त्यांनी संघर्ष करून आंदोलन करून आणि न्यायालयीन प्रक्रिया राबवून मतदार यादीमध्ये नाव परत आणलं. त्यांना अर्ज भरण्याच्याकरता रस्त्यावर नगरपंचायतीला जाण्याच्या रस्त्यावर गुंड उभे केले गेले. गाड्यांमध्ये बसून गुंडांनी पाठलाग केला. त्यांना अर्ज भरता येणार नाही अशा पद्धतीचे सर्व येनकेन प्रकारे प्रयत्न केले गेले. कसं तरी करून पोलिसांनी मदत केली, पोलीस संरक्षण दिलं आणि शेवटच्या दिवशी त्यांना अर्ज भरण्याच्या करता कार्यालयापर्यंत पोहोचता आलं. त्याही ठिकाणी अधिकाऱ्यांनी षडयंत्र करून जाणीवपूर्वक त्यांच्या उमेदवारी अर्जामध्ये त्रुटी राहतील अशा पद्धतीचं व्यवस्थापन केलं आणि संबंधित सगळे गॅजेटेड ऑफिसर, आरो हा क्लास 1 ऑफिसर असतो, निवडणुकीला उमेदवारी अर्ज भरणारा उमेदवार हा कदाचित इलिटरेट पण असू शकतो, तर त्या ठिकाणी ती व्यवस्थाच आरोची याच्यासाठी आहे की संबंधित उमेदवाराला अर्ज भरण्याचा जो क्लिष्टता आहे त्याच्या ज्या तांत्रिक बाजू आहेत ह्या तिथल्या तिथं त्या ठिकाणी त्यांनी करेक्ट करून व्यवस्थित उमेदवारी अर्ज भरता यावा. जास्तीत जास्त प्रयत्न कसल्याही परिस्थितीमध्ये एखाद्याचा उमेदवारी अर्ज किंवा निवडणूक लढण्याचा अधिकार डावलला जाऊ नये याच्याकरता प्रयत्न करणं ही आरोची जबाबदारी असते. दुर्दैवानं संबंधित आरोनी अर्ज बाद होण्याच्या षडयंत्राचा भाग होऊन स्वतः त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन अर्ज बाद होण्याच्याकरता त्या ठिकाणी मदत केली आणि तो अर्ज बाद झाला. उज्ज्वला थिटे यांचा अर्ज बाद होण्याचं हे जे षडयंत्र आहे हे षडयंत्र आम्हाला उच्च न्यायालयाच्या समोर मांडायचं आहे आणि अनगरकरांची 70 वर्षाची बिनविरोधची परंपरा मोठी का या देशामध्ये लोकशाही आणि राज्यघटना मोठी याचा निर्णय उच्च न्यायालयाला करावा लागणार आहे.